रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाची महापालिका आयुक्तांनी रविवारी पाहणी केली आहे. यासाठी भूसंपादनासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करणार आहे असे महापालिकेकडून सांगण्यात आले. 7 एप्रिलपासून जागेवर बाउंड्री मार्किंग तसेच फळझाडे आणि इतर झाडांची मोजणी करण्याचं काम विविध विभागाच्या समन्वयातून सुरू करण्यात आले आहे. एकूण 3.5 किमी लांबीच्या रस्त्यासाठी हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 129 मिळकतींमधील सुमारे 52,630 चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे असे महापालिकेकडून सांगण्यात आले. यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असून भूसंपादन प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जात आहे. अंतिम निवाडा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून लवकरच मंजुरी अपेक्षित आहे असे आयुक्तांनी सांगितले. कात्रज कोंढवा रस्ता हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन समन्वयाने काम करीत आहेत. नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुविधा देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याला मदत होईल असे आयुक्तांनी नमूद केले. भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती यांना प्राधान्य देत संबंधित सर्व प्रशासकीय टप्पे वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. भूसंपादन पूर्ण करून प्रकल्पाला गती देण्यात येईल असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी म्हणाले. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.